नमस्कार मंडळी. तर आम्ही अचानक प्लॅन करून आज चाललो होतो फिरायला. वीकेंड होता त्याच्यामुळे म्हटलं कुठेतरी जाऊ. दीदीसुद्धा म्हणत होती की तिला कंटाळा आला आहे, तर म्हटलं चल जाऊ कुठेतरी. तर आम्ही प्लॅन केला की म्हातारीचा बूट बघायला जाऊ. तिच्या छोट्यांना पण ते बघायचं होतं. तर आम्ही चर्नी रोडला उतरलो आणि तिथून टॅक्सी केली आणि थेट आम्ही त्या गार्डनमध्ये पोहोचलो. त्या गार्डनमध्ये पोहोचल्यानंतर आम्हाला दोन बाजूला 2 गेट दिसले. तर हे होतं कमला नेहरू पार्क. पण हे गार्डन हे म्हातारीचा बूट ह्याच नावाने फेमस आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला 2 गेट पाहायला मिळतात. ह्या साईडच्या गेटमध्ये हे फक्त वॉकिंगसाठी लोकांना ठेवलं आहे आणि एक्सरसाइजसाठी ठेवलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर तुम्हाला म्हातारीचा बूट पाहायला मिळतो. ते एक्सरसाइज करतायत किंवा असंच गार्डनमध्ये बसून गप्पा मारतात. आणि दुसऱ्या साईडला आल्यानंतर तुम्हाला म्हातारीचा बूट पाहायला मिळतो. आणि ह्या साईडला तुम्हाला लहान मुलांच्या खेळण्यासाठी सुद्धा खूप सारी खेळणी आहेत. आणि मोठं अट्रॅक्शन म्हणजे हा मोठा म्हातारीचा बूट. मी लहानपणापासून हा बूट पाहत आली आहे आणि आता दीदींच्या 2 छोट्यांना दाखवायला आणला होता. इथे आल्यानंतर तुम्हाला लहान मुलांच्या खेळण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि इवन फॅमिली येऊनसुद्धा इथे बसू शकतात किंवा गप्पा मारू शकतात, चिल करू शकतात, असं हे ठिकाण आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला फोटो काढण्यासाठी सुद्धा खूप छान छान ठिकाणं आहेत किंवा चिल आऊट करण्यासाठी सुद्धा. आणि निसर्गरम्यसुद्धा वातावरण आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला खूप फ्रेश वाटतं. आणि हा सी व्ह्यू आहे. इथून मरीन लाईनचा पण खालचा व्ह्यू पूर्ण दिसत आहे आणि एका बाजूला गिरगाव चौपाटीचा. सो आम्ही इथे सगळं पाहून घेतलं आणि तिथून पुढे चालत चालत जात होतो. पुढे आल्यानंतर तुम्हाला लहान मुलांसाठी खेळण्यासाठी गार्डन आहे. तर तिथे त्या दोघांना सोडलं आणि आम्ही मस्त बसून गप्पा मारत होतो. आणि हे असं मस्त व्ह्यू आहे फोटो काढण्यासाठी आणि व्हिडिओसाठी सुद्धा. मला इथलं नेचर खूप आवडलं आणि मला निसर्गरम्य वातावरण तर कायम आवडतंच. आणि इथे ही दोघं खेळत होती, काय उड्या मारत होती, काय काय करत होती. मग त्यांचं रिलॅक्सेशन झाल्यानंतर त्यांना फिरणं तर राहून दे बाजूलाच, पण गार्डनमध्ये मेन त्यांचा मोटिव्ह काय असतं की येऊन खेळणं. तर त्यांना खेळायला सोडलं आणि तिथून मग आम्ही परत बस पकडली आणि आम्हाला जायचं होतं गिरगाव चौपाटीला. सनसेटसाठी पोचायचं होतं, पण आम्हाला सनसेट काय मिळालाच नाही. शेवटी आम्ही तिथून खाली आल्यानंतर थोडा वेळ बीचवरती येऊन बसलो. इथे बसूनसुद्धा ती दोघं मातीत खेळत होती आणि आम्ही आणि दीदी बसून गप्पा मारत होतो. त्यानंतर मला हा छोटा मुलगा दिसला. तो ना खेकडे पकडून चालला होता कुठेतरी. तर मी त्याला थांबवलं आणि विचारलं, तर त्याने हे छोटे छोटे खेकडे पकडले होते. आणि मग आम्ही आमची पेटपूजा केली, मस्त मस्त काय काय खाल्लं आणि आम्ही परत घरी चाललो. सो टाटा बाय बाय. आणि माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू.